नमस्कार मंडळी, राज्यातील बळीराजासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासा देणारी बातमी आज आपण घेऊन आलो। दसरा मेळाव्याच्या निमित्ताने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा केली। तिचे महत्त्व आणि त्यामागचा उद्देश नेमका काय आहे यावर सविस्तर चर्चा करूया। ही केवळ राजकीय घोषणा नाही, तर मराठवाडा आणि विदर्भातील हजारो संकटग्रस्त कुटुंबांना थेट मदत देणारा एक भावनिक आणि सामाजिक निर्णय। संपूर्ण विषय जाणून घेण्याआधी आपल्या पब्लिक कट्टा या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला। राजकीय आरोप प्रत्यारोपांची जुगलबंदी या मेळाव्यात नेहमीच पाहायला मिळते, पण यावर्षी भाषणाचा केंद्रबिंदू ठरला तो अतिवृष्टीमुळे संकटात असलेला शेतकरी। विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीत आणि जीवनात झालेले मोठं नुकसान पाहून शिंदे यांनी थेट व्यासपीठावरूनच मदतीचा हात पुढे केला। या मेळाव्यातील सर्वात मोठी आणि हृदयस्पर्शी घोषणा ही अतिवृष्टीग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी करण्यात आली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले की अतिवृष्टीमुळे ज्या कुटुंबातील मुलामुलींची लग्न ठरलेली आहेत आणि जे कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत, त्या सर्वांची लग्न लावण्याची संपूर्ण जबाबदारी शिवसेना पक्ष उचलणार आहे। हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या डोक्यावरचा मोठा आर्थिक आणि मानसिक भार हलका करणार आहे। शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही घोषणा किती मोलाची आहे ते समजून घेणं महत्त्वाचं आहे। अतिवृष्टीमुळे पिकं वाहून गेलीत, कर्ज वाढलंय आणि घरात लग्नाची तयारी असताना हातात पैसा नाही। अशा परिस्थितीत मुलामुलींच्या लग्नाची मोठी चिंता प्रत्येक बापाला सतावत असते। शिंदे यांनी ही जबाबदारी घेऊन शेतकऱ्यांच्या डोक्यावरील आर्थिक बोजा तर कमी केलाच, पण त्यांना मोठा भावनिक आधारही दिला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात मी लोकांसाठी काम करणारा माणूस आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित केले। त्यांनी शिवसैनिकांना स्पष्ट निर्देश दिलेत की सगळे मतभेद विसरून सध्या केवळ एकच कामाला लागा, ते म्हणजे शेतकऱ्यांना मदत करणं। जिथे जिथे मदत करता येईल तिथे शिवसैनिकांनी मदतीचा हात द्यावा असं आवाहन त्यांनी केलं। एकनाथ शिंदे नेहमीच बाळासाहेब ठाकरे यांच्या 80% समाजकारण आणि 20% राजकारण या विचारांचा उल्लेख करतात। ही घोषणा त्याच विचारांची नांदी आहे असं बोललं जातं। संकट काळात राजकारण बाजूला ठेवून जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणं हीच बाळासाहेबांची शिकवण असल्याचं त्यांनी सांगितले। माझे हे हात रिकामे नाहीत या शब्दात त्यांनी मदतीसाठी असलेली आपली तत्परता दर्शवली। शेतकऱ्यांच्या घोषणेनंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी राजकीय रणशिंग फुंकलाय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी त्यांनी कार्यकर्त्यांना कंबर कसण्याचे आदेश दिलेत। आपापसातले सगळे मतभेद विसरून जा आणि कामाला लागा असे स्पष्ट सांगून त्यांनी महायुतीचा भगवा स्थानिक स्वराज्य संस्थांवर डौलाने फडकवण्याचे अंतिम लक्ष्य कार्यकर्त्यांसमोर ठेवलं। राजकीय आणि सामाजिक भूमिकेसोबतच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा देणारी एक मोठी घोषणाही त्यांनी केली। पुढील 2026 हे वर्ष बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष। हे वर्ष त्यांची शिवसेना अत्यंत उत्साहात आणि भव्य स्तरावर साजरी करेल असे त्यांनी जाहीर केले। हा त्यांच्या पक्षासाठी एक महत्त्वाचा भावनिक आणि संघटनात्मक कार्यक्रम असेल। दसरा मेळाव्याच्या निमित्ताने झालेले राजकीय शाब्दिक युद्धही चर्चेले गेले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता शेलक्या शब्दात टीका केली। मी घर बसल्या फेसबुक लाईव्ह करणारा नेता नाही, तर संकट काळात लोकांमध्ये जाणारा माणूस आहे या शब्दात त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले। ही टीका त्यांच्या ऍक्शन ओरिएंटेड नेतृत्वाची प्रतिमा पुन्हा एकदा ठळक करणारी होती। शेतकऱ्यांना मदत करण्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर केलेल्या टीकेलाही शिंदे यांनी उत्तर दिले। त्यांनी स्पष्ट केले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्वीच्या तुलनेत 5 पट अधिक निधी महाराष्ट्राला दिलाय आणि केंद्र सरकार राज्याच्या विकासासाठी पूर्ण पाठिंबा देत आहे। यामुळे राज्यात पायाभूत सुविधांची अनेक कामे मार्गी लागत आहेत। अतिवृष्टीमुळे अनेकांची दिवाळी अंधारात जाण्याची भीती असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदत देण्याचा शब्द दिला। यामुळे अनेक कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत या मदतीचा अंतिम निर्णय घेतला जाईल असं त्यांनी सांगितले। या घोषणेचा शेवट करताना त्यांनी शिवसैनिकांना एकच संदेश दिलाय, तो म्हणजे बळीराजाचे अश्रू पुसण्याचं काम करणं। शेतकऱ्यांच्या संकटात त्यांच्यासोबत खंबीरपणे उभं राहणं हीच खरी शिवसेना आहे असं त्यांनी सांगितलं। मंडळी, एकनाथ शिंदे या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। धन्यवाद।